नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय राज्यशास्त्र, त्यामधील प्रकरण 10वे 1945 नंतरचे जग भाग 2। तर आज आपण 1945 नंतरचे जग भाग 2 या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तर 1945 नंतरचे जग हे 1959 ते 1991 पर्यंत होते। त्या याच्यात नेमकं काय झालं आहे ते आपण या स्वाध्यायाच्या मार्फत अभ्यासूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा। त्यामध्ये पहिलं विधान आहे 1962 मध्ये रिकामी जागा क्षेपणास्त्र पेच प्रसंग उद्भवला। विधान पुन्हा एकदा ऐका, 1962 मध्ये रिकामी जागा क्षेपणास्त्र पेच प्रसंग उद्भवला। पर्याय अमेरिका, क्युबा, रशिया, चीन। आता उत्तर आहे क्युबा। हे एका देशाचं नाव आहे, म्हणजेच हा प्रसंग क्युबामध्ये उद्भवलेला आहे। परंतु आता हे उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे, म्हणून 1962 मध्ये क्युबा क्षेपणास्त्र पेच प्रसंग उद्भवला। आता दुसरं विधान आहे अरब इस्रायल वाद सोडण्यासाठी अमेरिकेने 1978 मध्ये येथे परिषद आयोजित केली। विधान पुन्हा एकदा वाचते, अरब इस्रायल वाद सोडवण्यासाठी अमेरिकेने 1978 मध्ये येथे परिषद आयोजित केली। पर्याय कॅम्प डेव्हिड, हेल्सिंकी, पॅरिस, जिनिव्हा। तर आता याचं उत्तर आहे कॅम्प डेव्हिड, आणि हे उत्तर सुद्धा आपल्याला पूर्ण विधानामध्येच लिहायचं आहे। म्हणून अरब इस्रायल वाद सोडवण्यासाठी अमेरिकेने 1978 मध्ये कॅम्प डेव्हिड येथे परिषद आयोजित केली। अशा प्रकारे आपण दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण केली आहेत। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। खाली काही अ गट आणि ब गट यामध्ये जोड्या लिहून दिल्या आहेत, त्यामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे आणि ती दुरुस्त करून लिहायची आहे। तर पहिली जोडी आहे अ गटात आहे इराण आणि ब गटात आहे आयातोल्ला खोमेनी। अ गटात इराण आणि ब गटात आयातोल्ला खोमेनी हे उत्तर किंवा ही जोडी बरोबर आहे। पहिली जोडी बरोबर आहे। दुसरी जोडी आहे अ गटात आहे अफगाणिस्तान आणि ब गटात आहे बाबरा कारमाल। अ गटात अफगाणिस्तान आणि ब गटात बाबरा कारमाल ही जोडी सुद्धा बरोबर आहे। आता तिसरी जोडी आहे अ गटात आहे सोव्हिएट रशिया आणि ब गटात आहे रिचर्ड निक्सन। आता ही जोडी चुकीची आहे। तर अ गटात सोव्हिएट रशिया हे बरोबर आहे, परंतु ब गटात रिचर्ड निक्सन हे चुकीचं आहे। आपल्याला उत्तरामध्ये रिचर्ड निक्सन ऐवजी त्या ठिकाणी लिहायचं आहे लिओनिड ब्रेझनेव। लिओनिड ब्रेझनेव। अ गटात लिहायचं आहे सोव्हिएट रशिया आणि ब गटात लिहायचं आहे लिओनिड ब्रेझनेव। अशा प्रकारे आपण चुकीची जोडी ओळखून ती दुरुस्त करून लिहिली आहे। प्रश्न पहिल्यामध्ये क आहे, दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा। खाली काही विधाने दिली आहेत, त्या विधानाला अनुसरून आपल्याला समर्पक संकल्पना लिहायची आहे। त्यामध्ये पहिलं विधान आहे जहाजांना बंदरात अथवा देशात प्रवेश करण्यास रोखणे। पुन्हा एकदा विधान ऐका, जहाजांना बंदरात अथवा देशात प्रवेश करण्यास रोखणे या विधानाला समर्पक शब्दात किंवा समर्पक संकल्पना नेमकी काय वापरले जाते? तर उत्तर आहे सागरी नाकेबंदी। त्याला थोडक्यात किंवा समर्पक शब्दात म्हटले जाते सागरी नाकेबंदी। जहाजांना बंदरात अथवा देशात प्रवेश करण्यापासून रोखणे म्हणजे सागरी नाकेबंदी। दुसरं विधान आहे सोव्हिएट रशियाच्या प्रस्थापित राजकीय व आर्थिक व्यवस्थेची पुनर्रचना। सोव्हिएट रशियाच्या प्रस्थापित राजकीय व आर्थिक व्यवस्थेची पुनर्रचना, त्यासाठी आपल्याला समर्पक संकल्पना वापरता येते
पेरेस्ट्रॉइका. पेरेस्ट्रॉइका. अशा प्रकारे आपण दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना वापरून हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न दुसरा अ आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. आणि हे संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी आपल्याला संकल्पना दिली आहे. स्वतंत्र राष्ट्रांच्या राष्ट्रकुलाचे संस्थापक सदस्य. स्वतंत्र राष्ट्रांच्या राष्ट्रकुलाचे संस्थापक सदस्य हे मध्ये एका आयताकृतीमध्ये लिहून दिले आहे आणि त्या समोर 3 आयताकृती दिली आहेत. त्यामध्ये आपल्याला ते संस्थापक सदस्यांची नावे लिहायची आहेत. तर स्वतंत्र राष्ट्रांच्या राष्ट्रकुलाचे संस्थापक सदस्य यामध्ये पहिला देश आहे रशिया, दुसरा आहे युक्रेन आणि तिसरा आहे बेलारूस. ही आहेत स्वतंत्र राष्ट्रांच्या राष्ट्रकुलांचे संस्थापक सदस्य. कोणकोणते? रशिया, युक्रेन आणि बेलारूस. अशा प्रकारे आपल्याला स्वतंत्र राष्ट्रांच्या राष्ट्रकुलांचे संस्थापक सदस्य लिहून दिलेले संकल्पना चित्र पूर्ण करता येते. प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे, आजचा पूर्व युरोप या नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आजचा पूर्व युरोप या नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतरच्या कोणत्याही 4 देशांची नावे लिहा. आता हा जो नकाशा आहे तो पाठ्यपुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 89 वर दिलेला आहे. त्या नकाशाचे आपल्याला व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे आणि त्यावरून आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. तर प्रश्न पुन्हा एकदा ऐका, सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतरच्या कोणत्याही 4 देशांची नावे लिहा. तर पहिले आपण नकाशाचे निरीक्षण करूया आणि नंतर उत्तर लिहूया. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 89 वर बघा, आजचा पूर्व युरोप नावाचा एक नकाशा आहे. त्यामध्ये आपल्याला गुलाबी कलरमध्ये पूर्व युरोपीय राष्ट्रे लिहून दिलेली आहेत आणि ऑरेंज कलरच्या नकाशामध्ये पश्चिम युरोपीय राष्ट्रे लिहून दिलेली आहेत. तर यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर अस्तित्वात आलेले 4 स्वतंत्र देश लिहायचे आहेत. तर ते आपल्याला पूर्व युरोपीय राष्ट्रामध्ये मिळतील. आणि या ठिकाणी बघा, मी तुम्हाला नकाशामध्ये टिक मार्क सुद्धा करून दिली आहे. त्यामध्ये पहिला आहे लाटविया, दुसरा आहे लिथुआनिया, तिसरा आहे बेलारूस आणि चौथा आहे युक्रेन. पूर्व युरोपीय राष्ट्रे कोणकोणती आहेत? लाटविया, लिथुआनिया, बेलारूस आणि युक्रेन ही आहेत सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर अस्तित्वात आलेले 4 स्वतंत्र देश. आता या नकाशावर अनुसरून उत्तर देण्यासाठी आपल्याला दुसरा प्रश्न दिला आहे, हंगेरीच्या शेजारील 2 राष्ट्रे कोणती? हंगेरीच्या शेजारील 2 राष्ट्रे कोणती? या प्रश्नाचे उत्तर आपण नकाशाला अनुसरून देऊया. तर ती राष्ट्रे आहेत ऑस्ट्रिया आणि स्लोव्हेनिया. ऑस्ट्रिया आणि स्लोव्हेनिया. तर यामध्ये स्लोव्हेनिया बघा, त्याचा अर्धा भाग पूर्व युरोपीय राष्ट्रामध्ये आणि अर्धा भाग आपल्याला पश्चिम युरोपीय राष्ट्रामध्ये दिसत आहे. तर ते कोणते देश आहेत? ऑस्ट्रिया आणि स्लोव्हेनिया. कशासाठी ते? तर हंगेरीच्या शेजारील ही 2 राष्ट्रे आहेत, ऑस्ट्रिया, स्लोवाकिया. अशा प्रकारे आपण आजचा पूर्व युरोप या नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत. प्रश्न तिसरा आहे, खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. खाली काही विधाने दिली आहेत, ती आपल्याला चूक की बरोबर लिहून कारणासहित स्पष्ट करायची आहे. त्यामध्ये पहिलं विधान आहे, अलिप्तवादी देशांनी नाफ्टाची म्हणजे NAFTA ची मागणी केली. विधान पुन्हा एकदा ऐका, अलिप्तवादी देशांनी नाफ्टाची, त्याचं शॉर्ट फॉर्म आहे NAFTA ची मागणी केली. तर उत्तर हे विधान चूक आहे. आता हे विधान चूक असल्याचं कारण बघा. पहिले नाफ्टाचं संक्षिप्त रूप इथे या ठिकाणी दिलं होतं, त्याचं आपण विस्तृत रूप वाचून दाखवते मी तुम्हाला. नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, त्याला आपण NAFTA नाफ्टा असे म्हणतो. नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजेच नाफ्टाची स्थापना अमेरिका, कॅनडा, मेक्सिको या देशांनी केली.
आणि आपल्या दिलेल्या विधानामध्ये आहे अलिप्तवादी देशांनी केली आणि उत्तरामध्ये आहे अमेरिका, कॅनडा व मेक्सिको या देशांनी केली, म्हणून दिलेले विधान हे चूक आहे. दुसरं विधान आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे आसियानचे संस्थापक होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे आसियानचे संस्थापक होते. उत्तर हे विधान चूक आहे. आता हे विधान चूक असल्याचं कारण बघा. पंडित जवाहरलाल नेहरू हे अलिप्तवादी चळवळीचे संस्थापक होते. अलिप्तवादी चळवळीचे संस्थापक होते आणि विधानामध्ये दिले आहे आसियानचे संस्थापक होते, म्हणून हे विधान चूक आहे. ते आसियानचे संस्थापक नसून अलिप्तवादी चळवळीचे संस्थापक होते. प्रश्न चौथा आहे सहसंबंध स्पष्ट करा. आणि सहसंबंध स्पष्ट करण्यासाठी प्रश्न दिला आहे शीतयुद्ध आणि अलिप्तवादी चळवळ. शीतयुद्ध आणि अलिप्तवादी चळवळ. उत्तर दुसऱ्या महायुद्धानंतर उद्भवलेल्या शीतयुद्धामुळे जगाची भांडवलशाही गट आणि साम्यवादी गट यात विभागणी झाली होती. भारतासारख्या अलिप्तवादाचा पुरस्कार करणाऱ्या देशांना शीतयुद्धाची तीव्रता कमी करण्याची आणि जागतिक शांतता टिकवण्याची आवश्यकता वाटत होती. त्यामुळे अलिप्तवादाचा पुरस्कार करणाऱ्या देशांनी 1961 साली अलिप्तवादी चळवळ स्थापन केली. म्हणून शीतयुद्ध आणि अलिप्तवादी चळवळ यामधील आपल्याला अशा प्रकारे सहसंबंध स्पष्ट करता येतो. प्रश्न 5वा आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आणि पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा यामध्ये पहिला प्रश्न आहे नवीन शीतयुद्धाची संकल्पना स्पष्ट करा. नवीन शीतयुद्धाची संकल्पना स्पष्ट करा. तर उत्तर सन 1979 ते 1985 या कालखंडातील अमेरिका व सोव्हिएट रशिया यांच्यातील तणावपूर्ण संबंधास नवीन शीतयुद्ध असे म्हणतात. सोव्हिएट रशियाचे 1979 साली अफगाणिस्तान या देशावर नियंत्रण मिळवले. अफगाणिस्तान हा समाजवादी देश म्हणून उदयास आला. या देशाबरोबर सोव्हिएट रशियाने घनिष्ठ लष्करी करार केले. इराणमध्ये आयातोल्ला खोमेनी यांनी इस्लामिक राज्याची स्थापना केली. इराणने अमेरिकेशी केलेले सर्व करार रद्द केले आणि CENTO या लष्करी गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे आपल्याला नवीन शीतयुद्धाची संकल्पना स्पष्ट करता येते. यामध्ये दुसरा प्रश्न आहे आता व्यापार गट म्हणजे काय. व्यापार गट म्हणजे काय. तर उत्तर विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि आर्थिक समन्वय साधण्यासाठी ज्या संघटना स्थापन करण्यात आल्या त्यांना व्यापार गट असे म्हणतात. या संघटनांनी व्यापार वृद्धीवर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी सीमा शुल्कासारखे अडथळे दूर केले. त्यांनी मुक्त व्यापाराचे करार केले. कॅनडा, अमेरिका व मेक्सिको या देशांनी NAFTA हा व्यापार गट स्थापन केला. NAFTA हा व्यापार गट सुद्धा या व्यापारी गट आहे ते कॅनडा, अमेरिका व मेक्सिको या देशांनी सुरू केला आहे, स्थापन केला आहे. प्रश्न 6वा आहे आपले मत नोंदवा. आणि आपले मत नोंदवा यासाठी प्रश्न दिला आहे शीतयुद्ध काळात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली. शीतयुद्ध काळात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली याविषयी तुम्हाला काय वाटते. आपल्याला आपापले मत लिहायचे आहे. तर उत्तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने अलिप्ततेच्या धोरणाचा स्वीकार केला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने अलिप्ततेच्या धोरणाचा स्वीकार केला. 1947 साली पहिली आशियाई परिषद आणि 1955 साली पहिली आफ्रो आशियन परिषदेच्या आयोजनात भारताने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. या परिषदात जागतिक शांतता व सुरक्षितता राखण्यात नवस्वतंत्र देशांनी अलिप्ततेचे धोरण स्वीकारावे असे प्रतिपादन भारताने प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले. 1961 साली समविचारी राष्ट्रांच्या सहकार्याने अलिप्त राष्ट्रांची चळवळ स्थापन करण्यात भारताने पुढाकार घेतला. 2 महासत्तांत सत्ता संघर्ष चालू असताना भारताने जागतिक शांतता
व सुरक्षतेसाठी विशेष प्रयत्न केले. क्युबातील पेच प्रसंगाच्या वेळी भारत व अलिप्तवादी देशांनी महासत्तांवर दबाव आणून संभाव्य अणुयुद्धाचा धोका टाळला. जागतिक शांततेच्या धोरणाचा पुरस्कार भारताने संयुक्त राष्ट्रात केला. कोरिया, गाझापट्टी, कोंगो या संघर्षग्रस्त राष्ट्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या मार्गदर्शनाखाली भारताने सैन्यदले पाठवली. अशा प्रकारे शीतयुद्धाच्या कालखंडात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली. अशा प्रकारे आपल्याला शीतयुद्धाच्या काळात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली याविषयी आपल्याला आपले मत व्यक्त करता येते. प्रश्न 7वा आहे, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा. त्यासाठी प्रश्न दिला आहे, देतांत पर्व विशद करा. देतांत पर्व विशद करा आणि त्यासाठी मुद्दे दिले आहेत. अर्थ, तणाव कमी करण्यासाठी महासत्तांनी केलेले प्रयत्न. या अर्थ आणि तणाव कमी करण्यासाठी महासत्तांनी केलेले प्रयत्न या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला देतांत पर्व विशद करायचे आहे. तर उत्तरामध्ये आपण पहिले देतांचा अर्थ हा मुद्दा स्पष्ट करूया. शीतयुद्धामुळे महासत्तात उद्भवलेला ताणतणाव कमी करण्याचे प्रयत्न 1960च्या दशकात सुरू झाले. ताणतणाव कमी करण्याच्या या प्रक्रियेला आंतरराष्ट्रीय राजकारणात देतांत आणि इंग्लिशमध्ये सुद्धा देतांत असेच म्हणतात. देतांचा अर्थ पुन्हा एकदा बघा. शीतयुद्धामुळे महासत्तात उद्भवलेला ताणतणाव कमी करण्याचे प्रयत्न 1960च्या दशकात सुरू झाले. ताणतणाव कमी करण्याच्या या प्रक्रियेला आंतरराष्ट्रीय राजकारणात देतांत असे म्हणतात. आता आपण बघूया दुसरा मुद्दा, ताणतणाव कमी करण्याचे प्रयत्न. ताणतणाव कमी करण्याचे प्रयत्न. क्युबामधील पेच प्रसंगाने 1961 सोव्हिएट रशिया या अमेरिकेस अणुयुद्धाच्या शक्यतेची जाणीव करून दिली. अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या युनायटेड किंगडम व फ्रान्स आणि अलिप्तवादी चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या भारत व युगोस्लाव्हिया या देशांच्या नेत्यांनी ताणतणाव कमी करण्याचा दबाव महासत्तांवर आणला. सोव्हिएट रशियाने क्युबामधून क्षेपणास्त्रे काढून घेतल्याने परिस्थिती निवळली. त्यानंतरच्या कालखंडात म्हणजे 1962 पासून महासत्तांनी ताणतणाव जाणीवपूर्वक कमी करण्याचे प्रयत्न केले. त्यांचे संक्षिप्त विवरण पुढील प्रमाणे. सोव्हिएट रशिया व अमेरिका या दोन महासत्तांनी आणीबाणी संघर्षात्मक परिस्थितीत एकमेकाशी संवाद साधता यावा यासाठी दूरध्वनीची हॉटलाईन तयार केली. अण्वस्त्रे कमी करण्याचे करार करण्यात आले. 1972 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी सोव्हिएट रशियाच्या साम्यवादी पक्षाचे महासचिव लिओनिड ब्रेझनेव्ह यांची मॉस्को येथे भेट घेतली. मॉस्को शिखर संमेलनात अण्वस्त्रांच्या संख्येवर मर्यादा घालणारा करार उभयतांनी केला. 1972 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष माओ झेडांग यांची बीजिंग येथे भेट घेतली. अमेरिकेने चीनच्या साम्यवादी राजवटीस मान्यता दिली. 1973 मध्ये पॅरिस परिषदेत व्हिएतनाममधील युद्ध थांबवण्याचे प्रयत्न करण्यात आले. 1975 मध्ये अपोलो सोयुझ यानाचे अमेरिका व सोव्हिएट रशियाने संयुक्तपणे अंतरिक्षात उड्डाण केले. 1975 मध्ये हेलसिंकी परिषदेत पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप यातील तणाव कमी करण्याच्या विषयाची अमेरिका, सोव्हिएट रशिया व 35 युरोपियन राष्ट्रांनी चर्चा केली. 1978 मध्ये अमेरिकेतील कॅम्प डेव्हिड येथे शिखर परिषदेचे आयोजन राष्ट्राध्यक्ष कार्टर यांनी केले. इजिप्तचे अध्यक्ष अनवर अल सादात आणि इस्रायलचे प्रधानमंत्री मेन्याकन बेगिन यांनी मध्य पूर्वेतील देशांसाठी शांततेच्या संरचना करारावर स्वाक्षरी केली.
देतांच्या या प्रक्रियेत 1979 ते 1985 या कालखंडात व्यत्यय आला. मात्र 1985 साली मिखाईल गोर्बाचेव सत्तेवर आल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. गोर्बाचेव यांच्या नवीन परराष्ट्र धोरणाने आंतरराष्ट्रीय तणाव कमी करण्यात सहाय्य केले. 1989 मध्ये पूर्व युरोपात साम्यवादी सरकारविरुद्ध उठाव घडून येत असताना सोव्हिएट रशियाने त्यात हस्तक्षेप केला नाही. 1990 साली पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण घडून आले. 25 डिसेंबर 1991 रोजी गोर्बाचेव यांनी सत्ता त्याग केल्यानंतर सोव्हिएट रशियाचे विघटन घडून आले आणि 1945 सालापासून सुरू झालेले शीतयुद्ध समाप्त झाले. अशा प्रकारे देतान पर्व हे अर्थ आणि तणाव कमी करण्यासाठी महासत्तांनी केलेले प्रयत्न या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर विशद करता येतील. अशा प्रकारे 1945 नंतरचे जग भाग 2 या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक